तर गाईज आज आपला फायनली नाशिकमधला होता थर्ड दिवस. आज आपल्याला जायचं होतं पंचवटी तपोवन फिरायला. मग काय तिथून रिक्षा गेली, त्र्यंबकवरून लगेच निघाले तपोवन जायला. बॅगा वगैरे आपण सगळे ठेवून दिलेलं होत्या रिक्षामध्येच. आपण मस्त पंचवटीचा एन्जॉय घेत होते. पंचवटीमध्ये आल्यावर एकदम भारी वाटते मित्रांनो. तिथे एकदम सगळीकडे पाणी, आणि त्या पाण्यामध्ये आपण जर बसले ना एकदा, तर तिथून खरंच जायचं मन होत नाही. एक नंबर पाणी तिथे थंडगार वाटतं एकदम. आपले सगळे मित्र काय पाय टाकून बसलेलो, एकदम भारी वाटत होतं. त्यानंतर आपण आले कपालेश्वर महादेव मंदिर. या मंदिराची खासियत अशी, या मंदिरात नंदी नाही आहे. प्रत्येक महादेव मंदिरात नंदी असतो, पण या मंदिरात नाही आहे. त्यानंतर आपण आले रिक्षा घेऊन लगेच श्री काळाराम मंदिर संस्थानमध्ये. ते आल्यावर आपण दर्शन वगैरे घेतले. दर्शन घेतल्यावर लगेच आपण पुढे निघाले सीतागुफाकडे जायला. मग सगळे मित्र आपले जात आहे. आपल्यासोबत नेहमी गुणेश भाऊ राहतात. गुणेश भाऊ व्हिडिओमध्ये येतात दर टायमाला. मग आपण लगेच लक्ष्मणरेखाकडे पोचले. आपल्याला जायचं होतं तपोवन आपल्याला लक्ष्मणरेखा गेले. लक्ष्मणरेखानंतर आपण वापस रिक्षामध्ये बसून तर आपण इथून मग लक्ष्मीनारायण मंदिर गेले. तिथून मस्त एकदम भारी होतं ते. मध्ये म्हणजे गाय वगैरे होत्या. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी श्रीरामजींची प्रतिमा आहे, मूर्ती आहे. तिथे आपण फोटो वगैरे काढले. एकदम मस्त फोटो वगैरे काढून आपण तिथे निघाले. लगेच आपण दुसऱ्या मंदिरात आले तपोवनमध्ये. त्या मंदिरात गेल्यावर काढायला इथे शूर्पणखा तर नाक कापलं होतं लक्ष्मणजीने. ते इथे ठिकाणे वा लक्ष्मणजीचं मंदिर. त्यानंतर आपल्याला बाहेर आलं गणेशजींची प्रतिमा दिसली एकदम भारी. त्यानंतर आपण पोचले कपिला गोदावरी संगमवर. इथे आल्यावर पण भारी वाटत होतं. मग आपले मित्र पुढे गेलेले होते फोटो काढायसाठी. आपण पवन भाऊंना थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांच्यासोबत मागे थांबलेले होते. तिथून मग आपल्याला जायचं होतं घरी. आणि आज आपला लास्ट दिवस होता नाशिकमधला. मग काय तिथून आपण सगळे मंदिरं वगैरे फिरून घेतले आणि मग निघाले घरी जायला.